अतिशय महत्त्वाचा प्रश्न अमित आहे। देशमुखजी, राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये असे सावकार तयार झालेले आहे की ज्या वेळेला शेतकरी अडचणीमध्ये असतो तेव्हा त्याला पैसे द्यायचे, त्याच्याकडून कोरे चेक घ्यायचे, त्याला सांगायचं की इसारपत्र करण्यासाठी तू चल आणि इसारपत्राच्या नावाखाली सेल्डीट करून घ्यायची। असे प्रकार अनेक उघडकीस आलेले आहे आणि नंतर जो तक्रारी करतात त्याला ते आपण जमीन तहसीलदाराच्या मार्फत वापस करतो। पण माझे दोन प्रश्न आहे की याला आळा घालण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे। यासाठी सुमोटो तहसीलदारांना सर्वांना आपण आदेशित केलं पाहिजे की अशा तक्रारी जर तालुका लेवलला जर कुठे आल्या याचे ताबडतोब याच्यावर गंभीर कारवाई करून त्याच्यावर त्याला म्हणजे गुन्हे सुद्धा दाखल झाले पाहिजे। आणि असे आता जे अजूनही काही प्रलंबित आहे तहसीलदाराकडे असे खटले की ज्याच्यामध्ये अजूनही जमिनीचे ते चालू आहे, तारखा चालू आहे, हे सिद्ध झालेलं आहे की त्यांनी विक्री करून घेतलेली आहे। तो दाखवतो विक्री पत्रामध्ये की यांना आम्ही 9 लाख रुपये दिले, 15 लाख रुपये दिले, जे काय उदाहरण सांगतो ते पैसे कुठे चेकने दिलेले राहत नाही, ते पैसे राहतात नगदी दिलेले। तर याच्यामध्ये आपल्याला सब रजिस्ट्रारला सुद्धा सूचना द्यावं लागेल की या संदर्भामध्ये नगदी पैसे देऊन विक्री कशी काय होते शेताची, यामुळे हे तपासलं पाहिजे, हे प्रकार थांबले पाहिजे। याच्यामुळे अनेक आत्महत्या झालेल्या आहे। आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये अनेक प्रकार आहे। यासाठी ठोस उपाययोजना आपण करून शेतकऱ्यांना, मायबाप शेतकऱ्याला आपण वाचवणार काय? तशा प्रकारची समिती स्थापन केलेली आहे।